श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले। द्वादशयाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची। खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळाप्पा प्रिय असे जाहला। वर्तले ऐसे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठा धरोन स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे। स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे तयासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जाशी सनिध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला। अनेक उपाय करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी। सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठविले। शीते धरून या करी घेऊन गेले बाहेरी पाहून या ऐशा परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला। तैपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्निसी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती। अक्कलकोटीसी समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येत राजमंदिरासी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी लोभत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती। चोळाप्पा बोले तयांसी हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकुनी सत्वर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला। बाळाप्पा बोले सत्वर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईचे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रति सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढूनी तयास दूरी करावे राणी म्हणत असे। पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेवान समावे। चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धन प्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित। एक वस्त्र तया वेळी पडले होते श्री जवळी तयाची करून या जोळी समर्थ करी घेतली। अलक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तया वेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। जोळी घेतली समर्थ काय असे उणे ते जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली। झोळी चोळाप्पा ते देवोन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे पिटले ऋण स्वस्त आता बसावे। पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी परिण आले मानसी श्रीचरण अंतरले। तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले। त्यांनी उठवून चोळाप्पासी आपण वैसले स्वामी पासी चोळाप्पाच्या मानसी दुःख फार जाहले। स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलीती चोळाप्पा ते काही न देती ने तरी हे घेती हिरावूनी। चोळाप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले। असे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती। कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवोनी दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ। ते ऐकोनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे तेथोनी। ऐसा गेला विचार जाहली असता रात्र बाळाप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी। आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे तेथोनी याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले। आपुली आज्ञा गावयासी बाळाप्पा येतो या समयासी अंतर्ज्ञानी समर्थांसी तात्काळ विदित झाले। तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे। बाळाप्पा येतात त्या स्थानी
आसन दाविले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, ते जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी, आनंद झाला बाईसी, गर्भ बरे ती कोणासी, मानिनासी झाली. सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत, त्यांची बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवित, अशा प्रकारे करोनी. बाईची कृत्य दरबारी विदित केली थोर थोरी, बाईनी राहावे सुदूरी श्रीचरणांपासून. परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी, माधवराव बर्वे कारभारी, तयांचे हुकूम झाला सत्वरी, बाईसी दुरी करावे. परिराणी सभी होनी, तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार, ऐसे करो ऐकोनिया उत्तर, बर्वे मणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार, बाई करी शोक फार घेत उर बडवणी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे रूपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळाप्पा बोलले तयांसी, द्रव्याच्या नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्ताचं सांगोन करविले श्रींनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे, समर्था ते प्रिय जाहले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळाप्पा राहत, श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त, त्यात बाळाप्पा श्रेष्ठ, तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित, स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण, श्रोतीस होऊनी सावधान, श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपान करीती, सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते, देऊनी चित्ता, जेणे निवारे सर्व व्यथा, पापरासी दग्ध होती. अक्कलकोट निवासी या जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत, त्रयोदशोध्याय गोड. हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ. चतुर्दशोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परम पावना, दीनबंधू जगद्गुरु. आपल्या कृपे करोन त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत. आता पुढे वदवावे. आपुल्या कथा वदावया, बुद्धी देई स्वामी राया, चरित्र ऐकोनी श्रोतया, संतोष होवो बहुसाळ. कैसी करावी आपुली भक्ती, हे नेमी मंदमती, परिप्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगतसे. प्रातःकाळी उठोन आधी करावे नामस्मरण, अंतरी द्यावे स्वामी शरण, शुद्ध मन करोनी. प्रातःकर्म आटपोनी, मग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन, घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावोन, सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर, मुखे मानावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै. अजानुभाऊ सुहास वदन, काशाय वस्त्र परिधान, भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा, परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतीवर्या. जय जयाजी पुराण पुरुष, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासी, या सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नि, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर. तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक पालादी समग्र, तूच रूपे नटलासी. करता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता, तूच समर्थ आणि शही. जंगम आणि स्थिर, तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आदि मध्याग्र, कोटे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी, सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांच्याही तर्क
वाचाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णुशंकर एकच रे कुंठित झाले सर्वै मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखई निश्चिती शिरला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री यामीना आश्रय देईजे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाओ निर्सोन इलोकी सौख्य देवो न परलोक साधन करवावे दुस्तर हा भव सागर याचे पावया पैल तीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न वादवतो तुझ्या कृपे किती वर्णो आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिरत निर्सोन ज्ञानार हृदयी प्रकटोपय शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृत विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्य त्या सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राचीन तव नाम ज्ञानामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवार उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे ब्राह्मणा क्षत्रियादिका लागोनी मुख्य जप हा चौवर्णी श्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयाची भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंबे षोडशोपचारे ते प्रिय नवेची समर्था भावे पत्र पुष्पा अर्पिता समाधान स्वामी ते जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा विष्णू शंकराची अछंदा कृपा करुणी पुरवावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती श्री स्वामी समर्थ पंचदशोध्याय श्री गणेशाय नमः न लगे करणे तीर्थाटन हठयोगादिक साधन वेदाभ्यास शास्त्र ज्ञान मोक्ष साधन कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पापताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी तया ते या भवसागरी निश्चय तारिती समर्थ सर्व कामना पूर्वोन अंती दाविती सुरभवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देई मंगळ वेळे ग्रामात राहत असतासी समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी आपली फावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणाची भाषण न करीती कवनाचे गृहा न जाती दृष्टोत्तरे जन ताडिती तरी क्रोध न याची शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जयासारखी परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जना हसती तयाते यावेळी मंगळ वेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी 18 विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंटकशया करोन तियेवरी केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घाली तसे अंतरी पटली खून यती ईश्वरास पूर्ण म्हणून सुखे शयन कंटकशयवरी केले अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्ष करोनी दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडोनी अस्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपाघना भक्त पालका पापताप आणि दैन्य हारका विश्वपते जगद्गुरु पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरद हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयाचे बसापाचे चरणी मन जडले ते पासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सनिधस आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपण जात ऐसे पाहुणी हसत कुटीर जन तयाते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडीला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसापाची कांता ऐकुनिया शिवार्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोलमजुरी करो न करीत होतो उपजीवन आता काय करावे
बसापा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसापाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवादा न भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होऊनी सावधान चित्त देऊनी ऐकावे एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर स्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक परी बसापाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान पादस्पर्श स्पर्शा झाला सर्पा झाला बसापा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोईकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐशा परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितुके पाहिजे ते तुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडणी त्वरित करी घेऊनी अंग वस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळूनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या निघाले सत्वर ग्रामामाजी आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपुले अंग वस्त्र बसाप्पा सोडोनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माता देवी स्वामींचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावत्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीजे आनंदोनी मानसी वसापा गेला गृहासे वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्तानुरेची दैन्याची याविषयी ही बसापाची गोष्ट साक्ष देत असे असो तो बसापा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिरसी स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पापता पाणी दैन्य ज्याचे दर्शने निर्सोन जाय ते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करून या स्थिर सादर होऊनी ऐकावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक परिसोत पंचदशाध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ।